नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या एक्झामसाठीचा महत्त्वपूर्ण प्रश्नांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला. तर आपला पहिला प्रश्न आहे, कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो? सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कॅल्शियम. सौर ऊर्जा कशामुळे उत्पन्न होते? तर ऑप्शन आहेत, हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतर झाल्यामुळे, हेलियमचे हायड्रोजन मध्ये रूपांतर झाल्यामुळे, हायड्रोजनचे पाण्यात रूपांतर झाल्यामुळे, वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजेच हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा उत्पन्न होते. सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? शिसे, लोखंड, ॲल्युमिनियम, हिरा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हिरा. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाकडे असते? विभागीय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी. ऑप्शन क्रमांक 4, जिल्हाधिकारी हे त्याचे अचूक उत्तर आहे. इन्सॅट उपग्रहाचे मुख्य नियंत्रण सुविधा कुठे आहे? मुंबई, बँगलोर, अहमदाबाद, हासन, कर्नाटक. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हासन, कर्नाटक. पानशेत हे महाराष्ट्रातील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? कृष्णा, गोदावरी, बिंदुसरा, आंबी. ऑप्शन क्रमांक 4, आंबी हे त्याचे अचूक उत्तर आहे. बल्लारपूर महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर. तर भुसावळ हे त्याचे अचूक उत्तर आहे. राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे? ऑप्शन आहेत 25, 30, 35, 40. तर राज्यपाल होण्यासाठी वयाचे 35 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन आहेत 1951, 1952, 1953, 1954. तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही 1953 मध्ये करण्यात आली होती. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? ऑप्शन आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवलिस. तर ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कॉर्नवलिस याने बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती सुरू केली. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोठे आहे? भिवंडी, देवनार, मालेगाव, निजामपूर. ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच देवनार या ठिकाणी महाराष्ट्रातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? बर्फिली, बारडोली, चंपारण्य, दांडी. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली हा सत्याग्रह केला. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? राजघाट, शक्तीस्थळ, वीरभूमी, विजयघाट. तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव हे विजयघाट हे आहे. डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? कविता राऊत, ललिता बाबर, हिमा दास, पी.व्ही. सिंधू. तर हिमा दास यांचे टोपण नाव आहे.
उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करते? संसद, विधानसभा, राज्यपाल, राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका हा राष्ट्रपती करतात. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? महात्मा गांधी, भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले. तर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? 1914, 1916, 1913, 1915. तर 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. केंद्र सूचीमध्ये एकूण किती विषयांची संख्या आहे? 100, 61, 52, 66. तर केंद्र सूचीमध्ये 100 विषयांची संख्या आहे. आपल्या देशाची जमिनीवरील सरहद्द सुमारे किती किलोमीटरची आहे? ऑप्शन आहेत 12,500 किलोमीटर, 13,500 किलोमीटर, 14,500 किलोमीटर, 15,200 किलोमीटर. तर 15,200 किलोमीटर एवढी आपल्या देशाची जमिनीवरील सरहद्द आहे. कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन आहेत 1965, 1972, 1962, 1999. तर कारगिलचे युद्ध हे 1999 मध्ये झाले होते. कुचिपुडी हे नृत्यप्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे त्याचे उत्तर आहे. पृथ्वीवर सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? आशिया, रशिया, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारत सरकारने कोणत्या साली मोर यास राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले? 1960, 1961, 1962, 1963. तर भारत सरकारने 1963 साली मोर यास राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले. भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कुठे उभारण्यात आला? स्थळ वायशेत महाराष्ट्र, सिंद्री बिहार, रूरकेला ओडिसा, दुर्गापूर पश्चिम बंगाल. तर भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना हा सिंद्री बिहार येथे सुरू करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे? ऑप्शन आहेत चंद्रपूर, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया. तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे त्याचे अचूक उत्तर आहे. गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे. देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल. तर देवधर ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संकल्पना खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेतून घेतली गेली होती? ऑप्शन आहेत जपान, युएसए, USSR, युनायटेड किंगडम. तर ऑप्शन क्रमांक 3 USSR हे त्याचे अचूक उत्तर आहे. ब्रिटनची राणी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या संयुक्त शासनासाठी खालीलपैकी कोणता कायदा प्रदान करण्यात आला होता, ज्यामध्ये ब्रिटनच्या राणीकडे सर्वोच्च अधिकार होता? ऑप्शन आहेत 1973चा नियमन कायदा, 1813चा सनदी कायदा, 1858चा भारत सरकार कायदा, 1784चा ईस्ट इंडिया कायदा.
तर ऑप्शन क्रमांक 4 1784चा पिट्स इंडिया कायदा हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणी सिमरे येथे खादी विणकाम केंद्र आणि बिहाटा येथे राजकारण व संस्कृतच्या शिक्षणासाठी आश्रम स्थापन केला? दयानंद सरस्वती, देवेंद्रनाथ टागोर, सहजानंद सरस्वती, आचार्य नरेंद्र देव. ऑप्शन क्रमांक 3 सहजानंद सरस्वती हे त्याचे अचूक उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.